विधानसभा निवडणुका जाहीर झाल्यात। सर्व पक्षांच्या उमेदवारांच्या याद्याही जाहीर होत आहेत। महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये खरी लढत दिसतीये असं असलं तरी काही जागांवर इतर पक्षांकडेही लक्ष असणार आहे। असाच एक पक्ष म्हणजे मनसे यावेळी देखील विधानसभा निवडणुकीत कोणाशीही युती न करता लढते। मनसेने 22 ऑक्टोबर रोजी 45 उमेदवारांची यादी जाहीर केली। यापूर्वी पंढरपुरातनं दिलीप धोत्रे आणि मुंबईतल्या शिवडीतनं बाळा नांदगावकरांची नावं राज ठाकरेंनी जाहीर केली होती। त्यामुळे यादीनंतर मनसेच्या आतापर्यंत एकूण 47 उमेदवार जाहीर झालेत। या यादीत सर्वात मोठं वैशिष्ट्य दिसून येतंय ते म्हणजे अमित ठाकरेंची उमेदवारी। आदित्य ठाकरे यांच्यानंतर अमित ठाकरेंच्या रूपाने ठाकरे कुटुंबातील दुसरी व्यक्ती थेट निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे। मात्र अमित ठाकरेंबरोबरच मनसेने काही ठिकाणी असे चेहरे दिले ज्यामुळे मनसे उमेदवार चुरशीची लढत देऊ शकतात। 2009 मध्ये मनसेने 13 जागा जिंकत विधानसभेत जोरदार एंट्री केली होती। आता हाच डबल डिजिट मनसेला पुन्हा गाठता येईल का असा प्रश्न पडतोय। मनसेला पुन्हा जुने दिवस दाखवू शकणाऱ्या अशा 10 जागा नेमक्या कोणत्या असतील जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून। मी मोहिनी जाधव आणि तुम्ही पाहत आहात लगावबत्ती। तर मनसेचे आतापर्यंत 47 उमेदवार जाहीर झालेत। यात अनेक जागांवरती मनसेच्या उमेदवारांमुळे तिरंगी लढत होणार आहे। यातली पहिली जागा असणार आहे ती शिवडीची। शिवडीमधनं मनसेने बाळा नांदगावकर यांना पुन्हा उमेदवारी दिली आहे। शिवडी हा यापूर्वीपासूनच शिवसेनेचा बालेकिल्ला राहिलाय। फक्त 2009चा अपवाद वगळता शिवडीमधनं सातत्याने शिवसेनेचे उमेदवार विधानसभेवरती निवडून गेले। 2009 मध्ये मनसेच्या बाळा नांदगावकरांनी आमदार दगडू सकपाळ यांचा पराभव केला होता, पण 2014 मध्ये अजय चौधरी यांनी या पराभवाची परतफेड केली होती। नांदगावकरांना हरवून शिवडी विधानसभेवरती पुन्हा भगवा फडकवला होता। तेव्हापासून तेच आमदार आहेत। शिवसेनेची 2 शकलं पडल्यानंतर अनेक आमदारांनी ठाकरेंची साथ सोडली, मात्र चौधरी हे ठाकरे यांच्या सोबतच राहिले आणि हीच त्यांची जमेची बाजू ठरते। मात्र ठाकरे गटासाठी अत्यंत महत्त्वाचे अशा या मतदारसंघात 2 प्रबळ उमेदवारांमध्ये चुरस आहे। विद्यमान आमदार अजय चौधरी आणि लोकसभा निवडणूक समन्वयक सुधार साळवी हे दोघेही या मतदारसंघासाठी इच्छुक असून पक्षश्रेष्ठींनी हा तिढा सोडवण्याचा प्रयत्न केल्यानंतरही दोन्ही इच्छुकांनी देखील माघार घेतलेली नाहीये। सुधीर साळवी हे शिवडी विधानसभा संघटक, दक्षिण मुंबई लोकसभा समन्वयक म्हणून ठाकरे गटाकडनं काम करतायत। तर लालबागच्या राजाचे मानद सचिव देखील सुधीर साळवी आहे। जुन्या शिवसैनिकांमध्ये चौधरींना पसंती आहे। इतर तरुण कार्यकर्त्यांमध्ये साळवी यांच्या नावाची जोरदार चर्चा आहे। त्यातच महायुतीकडे सध्या तरी या मतदारसंघात मोठं नाव नाहीये। अशा वेळी ठाकरे गट विरुद्ध मनसे असा थेट सामना असेल। जर ठाकरे गटातील तिढा शेवटपर्यंत नीट सुटला नाही तर बाळा नांदगावकर यांची बाजू भक्कम होऊ शकते आणि पुन्हा मनसेच्या या मतदारसंघात कमबॅक करण्याचा मार्ग मोकळा होऊ शकतो। अशीच मनसेची थेट दुरंगी लढत असेल ती ठाण्यामध्ये मनसेने त्यांचे आक्रमक नेते अविनाश जाधवांना पुन्हा एकदा उमेदवारी दिली। या मतदारसंघात भाजपने विद्यमान आमदार संजय केळकरांना उमेदवारी जाहीर केली आहे। या मतदारसंघात संजय केळकर 2 वेळा आमदार म्हणून निवडून देखील आलेले आहेत। 2014च्या विधानसभा निवडणुकीत एकसंध असलेल्या शिवसेनेमध्ये आणि भाजपमध्ये युती होती, तेव्हा ती युती तुटली होती। या निवडणुकीत शिवसेनेकडनं रवींद्र फाटक यांना उमेदवारी देण्यात आली होती, तर भाजपने संजय केळकरांना रिंगणात उतरवलं होतं। या निवडणुकीत संजय केळकरांनी फाटक यांचा पराभव करत शिवसेनेला एक प्रकारे मात दिली होती। ठाणे हातातून गेल्याने हा पराभव शिवसेनेच्या जिवारी लागला होता। 2019 मध्ये शिवसेना भाजपची युती होती, त्यावेळी या मतदारसंघात भाजपने पुन्हा केळकरांना संधी दिली। यावेळी मनसे आणि भाजप अशी थेट लढत झाली होती। संजय केळकर यांच्या विरोधात मनसेचे नेते अविनाश जाधव यांनी निवडणूक लढवली होती। युती असतानाही अविनाश जाधवांचा केवळ सुमारे 20,000 मतांनी पराभव झाला होता। त्या निवडणुकीत शिवसेनेतील एका गटाची अविनाश जाधवांना छुपी साथ होती। आताही मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या बालेकिल्ल्यात संजय केळकरांनी अनेकदा शिंदेंनाच आव्हान दिले। महाविकास आघाडीकडेही या मतदारसंघात मोठा चेहरा नसल्यामुळे भाजप विरुद्ध मनसे अशीच ही लढत इथं असणार आहे। त्यामुळे पुन्हा एकदा मनसेच्या अविनाश जाधव यांच्याकडून एक कडवं आव्हान उभं केलं जाईल। मनसेसाठी तिसरी महत्वाची लढत असेल ती बेलापूरमध्ये। बेलापूरमधून मनसेने गजानन काळेंना उमेदवारी जाहीर केली आहे। गजानन काळेंना 2019 मध्ये एकूण 27,392 मतं मिळाली होती। मात्र काळेंना आता हा परफॉर्मन्स सुधारण्याची संधी निर्माण झाली आहे, कारण की या मतदारसंघात पडलेल्या फुटीमुळे। विधानसभा निवडणुकीत नाईक परिवाराने बेलापूर आणि ऐरोली या दोन्ही मतदारसंघातनं भाजपकडे उमेदवारी मागितली होती। पक्षाने केवळ ऐरोलीमध्ये गणेश नाईकांना उमेदवारी देऊन संदीप नाईकांना डावललं। यामुळे जिद्दीला पेटलेल्या संदीप नाईकांनी मंगळवारीच अलीकडेच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात प्रवेश केला। त्यामुळे भाजपची मतं संदीप नाईक आणि मंदा म्हात्रे अशी डिवाइड होऊ शकतात। अशा वेळी गजानन काळे डार्क हॉर्स ठरतात का हे पाहणं इंटरेस्टिंग ठरणार आहे। जास्त चर्चेत नसलेला पण मनसेसाठी महत्त्वाचा असलेला चौथा मतदारसंघ आहे तो म्हणजे मागा ठाणे
हा विधानसभा मतदारसंघ. मनसेने पुन्हा या मतदारसंघातून नयन कदम यांना उमेदवारी दिली आहे. 2009 ला या मतदारसंघाची निर्मिती झाली आहे. मराठी भाषिक मतदार या मतदारसंघात अधिक असल्याचं कळतंय. 2009 मध्ये पहिल्यांदाच या मतदारसंघात मतदान झालं तेव्हा मनसेत असणारे प्रवीण दरेकर या मतदारसंघात विजयी झाले होते. त्यानंतर 2014 ला प्रकाश सुर्वे हे विजयी झाले होते. राष्ट्रवादीला रामराम करत प्रकाश सुर्वेंनी शिवसेनेत प्रवेश केला, त्यांनी ही जागा जिंकली. तर 19 ला प्रकाश सुर्वेंनी पुन्हा एकदा या मतदारसंघातून निवडून आले होते. मात्र आता त्यांनी शिंदे गटात जाण्याचा निर्णय घेतला, त्यामुळे सेनेच्या मतांमध्ये फूट पडणार आहे. अशावेळी मनसेची ताकद बदल घडू शकते. मनसेचे नयन कदम यांनी 2019 मध्ये 49,146 मतं मिळवली होती. त्यामुळे ही कामगिरी जरी रिपीट केली तरी मागाठाणे पुन्हा मनसेकडे येऊ शकतो. मनसेसाठी 5वा महत्वाचा मतदारसंघ असेल भांडूपचा. 2009 मध्ये मनसेचे शिशिर शिंदे भांडूप मतदारसंघातनं आमदार म्हणून निवडून आले होते. या काळात मनसेचे बरेच असे नगरसेवक देखील या मतदारसंघात होते. पण पुन्हा 2014 आणि 2019 मध्ये शिवसेनेने कमबॅक केला. पण याही परिस्थितीमध्ये मनसेसाठी काही आशेचे किरणही होते. 2019च्या विधानसभेमध्ये मनसेचा सगळीकडे दारुण पराभव होत होता. मात्र भांडूपमध्ये मनसेचा उमेदवार दुसऱ्या क्रमांकावरती होता. मनसेचे संदीप जळगावकर यांनी 40,000पेक्षा जास्त मतं घेतली होती. 2014च्या निवडणुकीतही मनसेच्या उमेदवाराला 36,000 मतं मिळाली होती. त्यामुळे मनसे अजूनही या मतदारसंघात बेस टिकून आहे असं म्हणण्यास वाव आहे. यावेळी मनसेची इथून शिरीष सावंत यांना उमेदवारी दिली होती. त्यांची लढत ही ठाकरे गटाचे फर्स्ट टर्म आमदार रमेश कोरगावकर यांच्याशी असेल. महायुतीकडे हा मतदारसंघात मोठा चेहरा नाहीये, त्यामुळे मनसे विरुद्ध उभाटा या लढतीमध्ये मनसेला नक्कीच चांगली संधी मिळू शकते. मनसेसाठी 6वा महत्वाचा मतदारसंघ असेल वरळी मतदारसंघ. वरळी मतदारसंघातूनही मनसेने उमेदवार जाहीर केला. या ठिकाणी मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे आता या ठिकाणी शिवसेना ठाकरे पक्षाचे नेते आदित्य ठाकरे यांच्याशी त्यांची थेट लढत होणार आहे. या मतदारसंघातनं भाजपच्या शायना NC यांचंही नाव चर्चेत आहे. मात्र जागा शिंदे गटाच्या वाट्याला गेल्याचंही बोललं जात आहे. त्यातच शिवडी, वरळी, माहीम या 3 विधानसभा मतदारसंघात पाठिंबा देण्याच्या मोबदल्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने अन्य ठिकाणी सहकार्य करावं याबाबत राज ठाकरे, देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे या तिन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाल्याची ही बातमी मिळते. अशा वेळी जर मनसेच्या उमेदवाराला महायुतीचा सपोर्ट असेल तर संदीप देशपांडे यांना डार्क हॉर्स ठरवण्यात पुरेपूर स्कोप आहे. 7व्या आणि 8व्या नंबरला आहेत मनसेच्या सर्वात हाय प्रोबॅबिलिटी असणाऱ्या सीट्स. यातली पहिली सीट आहे माहीम मधून अमित ठाकरे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. माहीम मध्ये सध्या शिंदे गटाचे सदा सरवणकर हे आमदार आहेत आणि त्यांना पुन्हा उमेदवारी देण्यात आलेली आहे. 2009 मध्ये माहीम मध्ये मनसेचा उमेदवार निवडून आला होता. त्यानंतर 2014 आणि 2019 मध्ये मनसेचा उमेदवार दुसऱ्या क्रमांकाची मतं घेत दुसऱ्या क्रमांकावरती होता. त्यात हा मतदारसंघ ठाकरे गटाच्या वाट्याला असल्यामुळे उद्धव ठाकरे उमेदवार देणार नाहीत अशा चर्चा आहेत. त्यामुळे शिंदे गट विरुद्ध मनसे अशी थेट लढत असेल. यामध्येही मनसेचा उमेदवार हाय प्रोफाईल आणि राज ठाकरेंचा मुलगाच असल्यामुळे त्यांचं पारडं निवडणुकीच्या आधीच जड झालेलं आहे. या यादीमध्ये 8व्या नंबरवरती बघूयात मनसेची अजून एक शुअर शॉट समजली जाणारी सीट, ती म्हणजे कल्याण ग्रामीणची. 2019च्या विधानसभा निवडणुकीत मनसेचा एकमेव उमेदवार निवडून देणारा मतदारसंघ म्हणून कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघाची ओळख आहे. मनसेचे आमदार प्रमोद उर्फ राजू पाटील यांना या मतदारसंघातून पुन्हा संधी देण्यात आली आहे. 2019 मध्ये कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे उमेदवार रमेश म्हात्रे यांचा पराभव करत मनसेचे राजू पाटील हे निवडून आले. त्यावेळी विद्यमान आमदार सुभाष भोईर यांना उमेदवारी नाकारून शिवसेनेकडनं रमेश म्हात्रे यांना उमेदवारी देण्यात आली होती. मनसेचे नेते राजू पाटील यांनी रमेश म्हात्रेंना पराभूत केलं होतं. मात्र यावेळी पुन्हा माजी आमदार सुभाष भोईर हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडनं निवडणूक लढवण्यासाठी सज्ज झालेले आहेत. मध्यंतरीच्या काळात मनसे आमदार राजू पाटील आणि खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्यात अनेकदा खटके उडाल्याचं देखील पाहायला मिळालं. पण लोकसभा निवडणुकीमध्ये राज ठाकरेंनी महायुतीच्या उमेदवारांना पाठिंबा दिल्यामुळं मनसेचे आमदार राजू पाटलांनी कल्याण ग्रामीण मतदारसंघात श्रीकांत शिंदे यांच्या प्रचाराची धुरा खांद्यावर घेतली होती. लोकसभा निवडणुकीत मनसे आमदार राजू पाटलांनी श्रीकांत शिंदेचा प्रचार केला होता. अशावेळी लोकसभा निवडणुकीत मनसे आमदार राजू पाटलांनी शिंदेंना केलेली मदत पाहता या मतदारसंघात शिवसेना मनसेला मदत करेल अशी शक्यता वर्तवण्यात येते. कारण महायुतीकडे मोठा चेहरा देखील या मतदारसंघात नाहीये. मनसेने पुण्यातही 2 ठिकाणी चांगले उमेदवार दिलेत. यातील एक म्हणजे कोथरूड मधून पुन्हा एकदा किशोर शिंदेंना उमेदवारी देण्यात आलेली आहे.
चंद्रकांत पाटील हे 2019च्या विधानसभा निवडणुकीत भाजप पक्षाकडनं कोथरूड विधानसभा मतदारसंघातून निवडून आले होते. खरं तर चंद्रकांत पाटलांनी कोल्हापूर सोडून पुण्यातील कोथरूड मधनं निवडणूक लढवल्यामुळे स्थानिक उमेदवार आणि आयात उमेदवार या मुद्द्याभोवती ती निवडणूक फिरली होती. चंद्रकांत पाटील यांच्या विरोधात मनसेचे किशोर शिंदेंनी निवडणूक लढवली होती. किशोर शिंदेंना सर्वपक्षीय पाठिंबा देखील होता, ज्यामुळे पराभूत झाले तरी किशोर शिंदेंना दुसऱ्या क्रमांकाची म्हणजे 79,751 एवढं मतदान मिळालं होतं. यावेळी पुन्हा चंद्रकांत दादांना स्थानिक नसल्याच्या मुद्द्यावरून विरोध होण्याची शक्यता आहेच, ज्यामुळे किशोर शिंदेंना पुन्हा स्थानिक कार्ड खेळण्याची संधी आहे. मात्र जर ठाकरे गटाने चंद्रकांत मोकाटे किंवा पृथ्वीराज सुतार या स्थानिक नेत्यांना उमेदवारी दिल्यास किशोर शिंदे यांचं हे कार्ड मागे पडू शकतं. 10वी जी सीट आहे ती मनसेसाठी खूप जिव्हाळ्याची सीट असणार आहे. मनसेचे आमदार दिवंगत रमेश वांजळे यांचे चिरंजीव मयुरेश वांजळे यांना खडकवासला मतदारसंघातनं मनसेने उमेदवारी दिलेली आहे. मनसेचे दिवंगत गोल्डमॅन आमदार मयुरेश वांजळे यांची अजूनही लोकांमध्ये क्रेज आहे. 2009 मध्ये खडकवासला मतदारसंघातनं ते मनसेच्या तिकिटावरती निवडून आले होते. आमदार असताना त्यांनी मनसे स्टाईलने अनेक आंदोलनं केली होती. विधिमंडळ देखील त्यांनी चांगलंच गाजवलं होतं. तर 11 मध्ये रमेश वांजळे यांचं निधन झालं तर त्यांची कन्या सायली वांजळे या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तिकिटावरती 17 आणि 22 दरम्यान नगरसेवक म्हणून निवडून आले आहेत. त्यातच महाविकास आघाडी आणि महायुती या दोन्हीमध्ये या मतदारसंघात बंडखोरी होऊ शकते. मग अशा वेळी मयुरेश वांजळे वडिलांच्या पुण्याईवरती सीट काढतात का हे पाहणं महत्वाचं असणार आहे. पण तुम्हाला काय वाटतं, मनसे या निवडणुकीमध्ये कमबॅक करेल का? आणि कमबॅक करण्यासाठी ज्या आपण चर्चा केल्या त्या 10 जागा सोडल्यास आणखी किती जागांवरती मनसे दखलपात्र ठरू शकतं? कमेंट करून नक्की सांगा. आणि हो, लगावबत्ती YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.